चला मंडळी, कढईमध्ये 10 ते 15 मिनिटात तयार होणारा अंडा राईस बनवूया। त्यासाठी इथे मी चिन्नोर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर थोडंसं पाणी घालून 5 ते 10 मिनिट हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे। लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 7 बॉईल अंडी घेतलेली आहे। आता अंडी अगोदर आपण फ्राय करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल घातलं। त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातली, अर्धा चम्मच मिरची पावडर घातली आणि हे अंडी घालून मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी अंडी फ्राय करून घेतली। आता हे काढून घेऊया। त्यानंतर त्याच तेलामध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये मी खडे मसाले घेतलेले आहे। इथे मी तेजपान, दालचिनी, हिरवी विलायची, मसाल्याची विलायची, चक्रफूल आणि 2 लवंग घेतलेली आहे। आता हे खडे मसाले आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 चम्मच जिरं घालायचं, ते सुद्धा परतून घ्यायचं। ठेचलेलं लसूण अद्रक घालायचं, ते सुद्धा परतून घ्यायचं। त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा सुद्धा मस्त परतून घ्यायचा। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आणि मस्त अशी परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये टमाटर घालायचं आणि हे सुद्धा अगदी 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये सुके मसाले घालूया। इथे मी 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घातलं, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद। आता इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाले मस्त परतून घ्यायचे। त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि पूर्ण असं मिक्स करून यामध्ये आपण जे तांदूळ भिजत घातलेले आहे ते तांदूळ घालायचे आहे आपल्याला। आता पाण्यासकट घालायचे, त्यामुळे तांदूळ भिजत घालताना यामध्ये पाणी थोडं कमीच घालायचं। आता पूर्ण असं मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चम्मच इथे मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी अंडी फ्राय करून घेतलेली आहे ती अंडी घालायची आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले तांदूळ शिजतील एवढं यामध्ये पाणी घालायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिट हा अंडा राईस शिजवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये मी 1-2 वेळेस यामध्ये उलटणं फिरवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता अगदी 10 ते 15 मिनिटात खूप मस्त चमचमीत असा अंडा राईस बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।